केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नागपूर दौऱ्यावर विदर्भातील शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद। अवकाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कोणती मोठी घोषणा करणार याकडे लक्ष। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे आणि पालघरसह विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज। बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, तर नंदुरबारमध्ये शेतीसह फळबागांचं मोठं नुकसान। तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ नागपूरमध्ये आज तिरंगा रॅली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी। शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात। मध्यरात्री धाराशिवच्या वाशीजवळील घटना। तुपकरांसहित गाडीतील सर्व सुखरूप। अपघात की घातपात, पोलिसांचा तपास सुरू। शेतातील कांदा पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या काका पुतण्यावर काळाचा घाला। विजेचा धक्का लागून दोघांचाही मृत्यू। अमरावतीच्या निंभी येथील घटना। भाजपचं जहाज ओव्हरलोड झाल्याने बुडणार। उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर ठाकरेंचंच जहाज बुडण्याच्या मार्गावर। शिंदेंचा पलटवार। तुळजाभवानी मंदिरात मद्यपान करून गोंधळ घालत तोडफोड। मद्यधुंद पुजाऱ्यावर कारवाई। इस्रायलचे हल्ले वाढले। गाझामध्ये 24 तासात 146 जण ठार, तर 459 जण जखमी झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।